मित्रांनो नमस्कार. नाशिकच्या पुण्यभूमीमध्ये तेलगी घोटाळ्यालाही मागे टाकणारा किंबहुना तेलगीचा पार्ट 2 असलेला अंमली पदार्थाचा विळख्याचा ड्रग्जचा फार मोठा साठा हा गेल्या काही दिवसापूर्वी सापडलेला आहे. या प्रकरणाने अंमली पदार्थांचा विळखा आणि अंमली पदार्थाची तस्करी ही महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर होत असल्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर निर्माण झालेली आहे. तरुण पिढीला उद्ध्वस्त करणाऱ्या या अंमली पदार्थाचा विळखा हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजत आहे आणि उद्ध्वस्त करणारा हा जो विळखा आहे त्याचं प्रथमदर्शनी रूप हे काळकुट्ट व भेसूर असल्याचं आपल्या समोर आलेलं आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ मी बनवत असताना ललित पाटील आणि भूषण पाटील या दोन्ही बंधूंनी नाशिकमध्ये 300 कोटींचा ड्रग्ज असलेला मोठा कारखाना हा शिंदे गावामध्ये उभारलेला होता आणि या दोन्ही बंधूंनी ड्रग्जच्या प्रकरणातून फार मोठी आर्थिक माया आणि फार मोठी आर्थिक जंजाळ हे निर्माण केलेलं आहे. मित्रांनो, हे जे प्रकरण आहेत अंमली पदार्थांच्या विळख्याचं, हे प्रकरण काही कुणाच्या तरी आश्रयाने किंवा कुणाच्या तरी वरद असताना हे सुरू असल्याशिवाय महाराष्ट्रामध्ये आणि जिल्ह्यामध्ये हे मोठ्या प्रमाणावर फोफावलेले आहेत अशी सार्वत्रिक भावना ही सर्वसामान्य लोकांमध्ये निर्माण झालेली आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ बनवत असताना ललित पाटील आणि भूषण पाटील यांनी जो मोठा ड्रग्जचा विळखा हा नाशिकमध्ये, सोलापूरमध्ये आणि पुण्यामध्ये निर्माण केलेला आहे, किंबहुना महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेरही ह्या ड्रग्ज माफियाचं फार मोठं रॅकेट असण्याची शक्यता आहे. या ड्रग्ज माफियांना बंदोबस्त घालण्यासाठी आणि त्याची पाळेमुळे कसून शोधण्यासाठी नाशिकमध्ये आज सकाळी 11 वाजता हा व्हिडिओ मी बनवत असताना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेने मोठा मोर्चा ह्या नाशिकमध्ये आयोजित केलेला आहे आणि त्या मोर्चाला मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता ही आज तरी स्पष्टपणाने दिसत आहे. मित्रांनो, ससून रुग्णालयामध्ये हे जणू काही ड्रग्ज माफियांचं हेडक्वार्टर होतं की काय अशी शंका ही निर्माण झालेली आहे. आणि ज्या ससून रुग्णालयामध्ये गेल्या 9 महिन्यापासून भूषण पाटीलचा भाऊ जो ललित पाटील आहेत तो त्या ठिकाणी आजारावर उपचार घेत होता आणि हा उपचार घेत असताना त्याच 16 नंबरच्या वॉर्डमधून त्याने महाराष्ट्रामध्ये आपला ड्रग्जचा व्यापार हा मोठ्या प्रमाणावर निर्माण केलेला आहे. हा व्यापार निर्माण होत असताना हा सहजासहजी निर्माण झालेला नाही. गेल्या 9 महिन्यापासून तो ससूनच्या रुग्णालयामध्ये उपचार घेत असताना त्यामधूनही अनेक प्रश्न या ठिकाणी अनुत्तरित राहतात. तो नेमका कुठल्या आजाराने पीडित होता आणि गेल्या 9 महिन्यापासून तो हा ड्रग्जचा व्यवहार आणि ड्रग्जचा व्यापार हा त्या रुग्णालयातून करत असताना त्या रुग्णालयाच्या प्रशासनाला किंवा त्याचे जे डीन आहेत, अधिष्ठाता आहेत, त्यांना याची जाणीव नसेल हे मात्र समजण्याच्या पलीकडे आहेत. मित्रांनो, नाशिकमध्ये हा जो प्रकार उघडकीस आलेला आहे, या प्रकरणाची जी विषवल्ली आहेत, जे विष मोठ्या प्रमाणावर भिनलेलं आहे, त्याची पाळेमुळे ही निश्चितपणाने अतिशय दूरवर आणि खोलवर या ठिकाणी रुजलेली दिसतात. यामध्ये पोलीस प्रशासन, भ्रष्ट राजकीय नेते आणि पोलीस डिपार्टमेंट यांची फार मोठी अभद्र अशी युती आणि ह्या अभद्र युतीतील असलेल्या वरदहस्तामुळे आणि अभयामुळे ललित पाटीलने एवढं मोठं आर्थिक साम्राज्य आणि ड्रग्जचा फार मोठा विळखा हा महाराष्ट्रामध्ये निर्माण केलेला आहे. मित्रांनो, हा जो विळखा आहे हा विळखा साधासुद्धा नाही. या ड्रग्जच्या व्यवहारातून ललित पाटील प्रत्येक आठवड्याला 40 लाख रुपये खर्च हा तो त्यावर करत होता आणि हे 40 लाख रुपये हे नक्कीच कोणापर्यंत आणि कुठपर्यंत पोहोचत होते
आणि त्याचं रॅकेट किती मोठे असण्याची शक्यता आहे हे आपल्याला लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. ज्या रुग्णालयामध्ये ललित पाटील उपचार घेत होता त्या रुग्णालयाचे जे जेल प्रशासन आहेत आणि त्यावर असणारे जे पोलीस बंदोबस्त होता, या सर्व गोष्टींना मॅनेज करून अतिशय अय्याश संस्कृतीमध्ये, विलासी संस्कृतीमध्ये आणि भपकेबाज आणि अतिश्रीमंत असल्याच्या उन्मत्त भावनेतून त्याची प्रसारमाध्यमांमधून जी काल व्हिडिओ आणि जे छायाचित्र प्रसिद्ध झालेले आहेत ते पाहिल्यावर निश्चितपणाने कुठल्या तरी राजकीय वरदहस्त यामागे असण्याची शक्यताच फार मोठ्या प्रमाणावर वर्तवली जात आहे. आणि त्याला जेव्हा ससूनच्या गेटवर 200 कोटीचं ड्रग्स हे पकडलं गेलं आणि त्यातून त्याची जी पाच्यावर धारण बसली आणि त्यातून तो पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना त्यांनी पत्रकारांना ओरडून सांगत होता की मी पळून जात नव्हतो तर मला पळून लावलं जात होतं. असं जेव्हा विधान ललित पाटीलनी केले तेव्हा यामागे फार मोठी राजकीय शृंखला आणि राजकीय रॅकेट हे असण्याची शक्यता अजिबात नाकारता येत नाहीत. नाशिक मध्यमधील ज्या विद्यमान भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत देवयानी फरांदे, त्या देवयानी ताई फरांदे यांनी 6 महिन्यापूर्वी त्यावेळेचे नाशिकचे जे आयुक्त होते त्या आयुक्तांना नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थाचा विळखा आणि ते मेफोडिन याचा फार मोठा प्रसार आणि गांजाचा प्रसार आणि त्याबरोबर अफूचा प्रसार हा नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर हा फोफावलेला आहे आणि त्याचा बंदोबस्त करण्यासाठी त्यांनी त्यावेळेसच्या तत्कालीन पोलीस आयुक्तांना पत्र दिलेले होते आणि त्या पत्रामध्ये स्पष्टपणाने फरांदेताईंनी या ड्रग्ज माफियामध्ये या अंमली पदार्थांच्या व्यापारामध्ये जी काही टोळी आणि जी काही मंडळी सहभागी आहेत, समाजकंटक सहभागी आहेत, त्यांची नावे आणि फोन नंबर या ठिकाणी दिलेले असताना देखील पोलीस प्रशासनाने मात्र आळीमिळी गुपचिडीची भूमिका घेतलेली आहे. यामागे फार मोठं लक्ष्मी दर्शन झालेली आता तरी स्पष्टपणाने हे दिसत आहेत. मित्रांनो, 3 दिवसापूर्वी पुण्याच्या तत्कालीन पोलीस कमिशनर मीराताई बोरवणकर यांनी त्यांच्या पुस्तकाच्या विमोचनाच्या कार्यक्रमामध्ये स्पष्टपणाने त्यांनी महाराष्ट्रातील असलेली जी अभद्र युती आहेत त्यामध्ये पोलीस अधिकारी असतील, भ्रष्ट राजकीय नेते असतील आणि भ्रष्ट राजकीय नेत्यांना पाठीशी घालणारे जे कोणी अधिक हायकमांडचे नेते असतील यांची जी मिलीभगत आहेत ती मिलीभगत असण्याच्या बाबत फार मोठं प्रश्नार्थक असं प्रश्नचिन्ह हे निर्माण केलेलं आहे. त्यानंतरच 72 तासानंतर ललित पाटलाच्या ज्या रासलीला या महाराष्ट्रासमोर आलेल्या आहेत आणि त्यातून अंमली पदार्थाचा विळखा हा किती मोठ्या प्रमाणावर घट्ट आणि झालेला आपल्याला या ठिकाणी स्पष्टपणाने दिसत आहेत. मित्रांनो, एक गोष्ट मात्र लक्षात घ्या, ज्या अब्दुल करीम तेलगीची आठवण करून देणारी ही जी घटना ही महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर आणि नाशिकच्या पुण्यभूमीमध्ये झालेली आहेत. त्या अब्दुल करीम तेलगीच्या स्टॅम्प घोटाळ्याची आठवण या निमित्ताने झाल्याशिवाय राहणार नाही. 30,000 कोटीचा स्टॅम्प घोटाळा हा अब्दुल करीम तेलगीनी त्यावेळेस केलेला होता आणि त्यावेळेस जेव्हा अब्दुल करीम तेलगीला पोलिसांच्या सापळ्यामध्ये त्याला अडकवलं गेलं किंबहुना त्याच्या मुसक्या आवळल्या गेल्या, त्यावेळेस अब्दुल करीम तेलगीनी स्पष्टपणाने सांगितलं होतं की 30,000 कोटीच्या स्टॅम्प घोटाळ्यामधला माझा हिस्सा हा अत्यल्प आहे. मोठा हिस्सा असणारी फार मोठी मंडळी ही बाजूला आहेत. अगदी त्याच पद्धतीने 300 कोटीचा ड्रग्जचा जो व्यवहार हा ललित पाटील, भूषण पाटील आणि कोणीतरी बलकवडे नावाचा जो कोणी त्यांच्याबरोबर असणारा मित्र आहेत याचं फार मोठं जाळं आणि फार मोठी विण ही महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर फोफावलेली आहेत.
हे सत्य मात्र नजरेआड करता येणार नाहीत. मित्रांनो, हा जो ड्रग्ज माफिया आहे, हा ड्रग्ज माफिया ससूनच्या रुग्णालयामध्ये गेल्या 9 महिन्यापासून हा उपचार घेत आहेत. आणि हा उपचार घेत असताना ससूनच्या प्रशासनाला, पोलीस यंत्रणेला या गोष्टीची अजिबात कल्पना नसेल, यावर मात्र गावातलं कुठलंही बारकं पोरगं हे विश्वास ठेवणार नाहीत. आणि ससूनमध्ये गेल्या 9 महिन्यापासून ललित पाटील उपचार घेत आहेत. आणि ललित पाटीलची बर्दास्त ठेवण्यासाठी कुठल्याही राजकीय नेत्याने ससूनच्या प्रशासनाला फोन करून त्याची बर्दास्त ठेवलेली आहेत. त्याचाही शोध आणि त्याचाही पाळेमुळे खणून काढण्याची आणि हुडकून काढण्याची जबाबदारी ही राज्याच्या गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीसांनी निष्पक्षपणाने ही केली गेली पाहिजे. महाराष्ट्र सरकार नेमकं काय करत आहे, असा प्रश्न या प्रकरणाने निर्माण झालेला आहे. मराठा आरक्षणाच्या बाबत निष्पाप अशा माय भगिनीवर, आबालवृद्धांवर, लहान बालकांवर लाठीचार्ज करणारे हे महाराष्ट्र सरकारचे गृह खाते. त्यानंतर पंढरपूरच्या वारीमध्ये विठ्ठल भक्तांवर, पांडुरंग भक्तांवर बेसुमार लाठीचार्ज करणारे हेच गृह खात्याचे पोलीस अधिकारी किंबहुना पोलीस हे कोणाच्या सांगण्यावरून आणि कोणाच्या हुकुमावरून हे महाराष्ट्रामध्ये काम करत आहेत, हे मात्र आता वेगळी सांगण्याची आवश्यकता नाही. ललित पाटीलच्या प्रकरणामध्ये अनेक कंगोरे आणि अनेक विषय आज महाराष्ट्रासमोर येत आहेत. ललित पाटलाची ज्या रासलीला आहेत, ललित पाटलांनी जे काही कृत्य आणि दुष्कृत्य हे अंमली पदार्थाच्या माध्यमातून महाराष्ट्रासमोर मोठ्या प्रमाणावर उभे केलेले आहेत, त्यातून महाराष्ट्राची पुढची पिढी, विशेषतः तरुण पिढी ही निश्चितपणाने अंमली पदार्थाच्या विळख्यात ही सापडल्याशिवाय राहणार नाहीत. आणि याचं पाप जे आहेत, हे पाप राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणाकडे गेल्याशिवाय राहत नाहीत. आज जो मोर्चा उभाटा गटाने नाशिकमध्ये काढलेला आहे, त्या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी, विद्यार्थिनींनी आणि माध्यमिक विभागाचे शिक्षक आणि प्राचार्य आणि मुख्याध्यापक यांना मोर्चाच्या संयोजकांनी त्या मोर्चामध्ये पुढची पिढी वाचवण्यासाठी आणि मुलांचं भवितव्याशी खेळणाऱ्या ज्या ड्रग्ज माफिया आहे त्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी, त्यांना जेरबंद करण्यासाठी विद्यार्थ्यांनी आणि विद्यार्थिनींनी या मोर्चामध्ये सहभागी व्हावे असं आवाहन सामाजिक हिताच्या दृष्टिकोनातून केलेलं होतं. हे आवाहन करत असताना एक गोष्ट मी स्पष्टपणाने सांगतो की उभाटा गटाने जरी तो मोर्चा आयोजित केलेला असला तरी उभाटा गटाचं बाबतीत आमची जी भूमिका आहे ती भूमिका एक राजकीय दृष्टिकोनातून किंवा सामाजिक अंगातून त्याचं समर्थन करण्यासारखी नाहीत, परंतु सामाजिक हिताच्या दृष्टिकोनातून उभाटा गटाने जो मोर्चा काढलेला आज आहे नाशिकमध्ये, तो मोर्चा हा समाजाला वाचवणारा मोर्चा आहे. पुढची पिढी जी नशेच्या अंमली पदार्थाच्या विळख्यामध्ये ही खोल दरीत जाऊन पडणारी आहेत, त्यांना सावरण्यासाठी तो मोर्चा आज निघालेला आहे. त्या मोर्चाला अपशकुन करण्याचा प्रयत्न हा राज्य सरकारने केलेला दिसतो. किंबहुना समाज कल्याण विभागाच्या त्यांच्या अधिकारात ह्या ज्या शाळा आहेत त्या शाळांना चक्क असं परिपत्रक काढून या मोर्चामध्ये माध्यमिक विभागाचे, प्राथमिक विभागाचे शिक्षक आणि विद्यार्थिनी जर सहभागी झाले तर त्यांच्यावर आम्ही प्रशासकीय कारवाई करू, त्या विद्यार्थ्यांवर आणि त्या विद्यार्थ्यांच्या पालकांवर आम्ही कारवाई करू, असा सज्जड दम देणारे पत्रक हे समाज कल्याण विभागाच्या शिक्षण विभागाने हे आज काढलेले आहेत. मित्रांनो, यातून हे जे पत्रक काढलेले आहेत हे पत्रक निश्चितपणाने धक्कादायक आहेत. कुठल्याही सुजाण आणि प्रगल्भ विचाराच्या माणसाला त्याबद्दल चीड आणणारी ही गोष्ट आहे.
यातूनच कोणीतरी राजकीय ज्याचा वरदहस्त आहेत, त्या राजकीय वरदहस्त असलेल्या अभय देणाऱ्या ह्या प्रवृत्तीला सावरण्याची भूमिका ही राज्य सरकारची दिसते, असं लख्खपणाने या ठिकाणी स्पष्टपणाने दिसून येतं. या मोर्चाला पायबंद घालण्यासाठी, त्याला अपशकुन करण्यासाठी राज्य सरकारची जी मनोवृत्ती आहे, ती मनोवृत्ती ही हुकुमशाही पद्धतीची आहे. शेवटी एक गोष्ट मात्र निश्चितपणाने लक्षात घ्या, कुठल्याही राजकारणामध्ये आणि कुठल्याही राज्यकर्त्यांमध्ये एक हुकुमशाह दडलेला असतो आणि त्या हुकुमशाह असण्याची प्रचिती ही आजच्या नाशिकमध्ये ज्या पद्धतीने मोर्चामध्ये विद्यार्थ्यांनी सहभागी होऊ नये असं परिपत्रक काढलेलं आहे, तेव्हा ही गोष्ट मात्र निश्चितपणाने निषेधार्ह आहेत, धिक्कार करणारी आहेत. 14 ऑक्टोबरला आंतरवली सराटी येथे ज्या मराठा समाजाचा महाप्रलय आणि भव्य असा सभा आणि मेळावा त्या ठिकाणी झालेला होता, त्या मेळाव्यासाठी काही शासकीय अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी हा रजेचा अर्ज हा दिलेला असताना देखील त्यांच्या रजा नामंजूर करण्यात आल्या आणि ज्या द्वितीय श्रेणी आणि तृतीय श्रेणीच्या ज्या कर्मचाऱ्यांनी कामाला दांडी मारून किंबहुना दुसऱ्या कामासाठी तरी ते गेले असले, पण 14 ऑक्टोबरला ते आपल्या शासकीय कार्यालयात कामावर रुजू झाले नाहीत, त्यांना नोटिसा पाठवण्याचा प्रकार हा गेल्या 2-3 दिवसापासून मोठ्या प्रमाणावर राज्यातील काही भागात हा चालू आहे. तशा नोटिसा प्राप्त झाल्याच्या अतिशय खात्रीशीर असं वृत्त हे आमच्यापर्यंत येऊन पोहोचलेलं आहे. या बाबी निश्चितपणाने अंतर्मुख करणार आहेत. किती जरी राज्य सरकार छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून चालणारं राज्य सरकार हे गतिमान सरकार असल्याचं वल्गना करत असलं तरी हे गतिमान सरकार आहेत की गतिमंद सरकार आहेत, याची जाणीव आणि प्रचिती ही आज आणि कालच्या ज्या घटनांमधून स्पष्टपणाने दिसून येत आहेत. राज्य सरकारला हा जो अंमली पदार्थाचा विळखा आहे, हा अंमली पदार्थाचा विळखा त्याची असणारी व्याप्ती जर प्रामाणिकपणाने शोधून काढायची असेल तर याबाबत मोठ्या प्रमाणावर ज्यांच्या भोवती संशयाचं वर्तुळ आणि संशय निर्माण झालेले आहेत ते नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे आणि एक्साईज मिनिस्टर असलेले शंभूराजे देसाई यांनी नैतिकतेच्या दृष्टिकोनातून हा राजीनामा दिला गेला पाहिजे. उद्या यदाकदाचित ते जर सत्तेमध्ये असले आणि सत्तेमध्ये राहून या प्रकरणाची चौकशी ही किती निष्पक्षपणाने आणि पारदर्शक पद्धतीने होईल याबद्दल महाराष्ट्राच्या प्रत्येक मराठी माणसाच्या मनामध्ये फार मोठी शंका ही निर्माण झाल्याशिवाय राहणार नाहीत. आणि जेव्हा केव्हा हे प्रकरणामध्ये ते निर्दोष असतील तेव्हा त्यांना परत सत्तेमध्ये सहभागी होता येईल, परंतु या प्रकरणाची तडा आणि छड लावण्यासाठी भुसेंनी आणि शंभूराज देसाईंनी या प्रकरणामध्ये तात्काळ असा राजीनामा देऊन या प्रकरणाची सखोल चौकशी करावी. गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीसांचा कारभार हा किती जरी कार्यक्षम असला तरी अलीकडच्या काळामध्ये देवेंद्रजी फडणवीस यांच्या वकुबावर आणि यांच्या कामावर एक फार मोठी शंका ही महाराष्ट्राच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे. आणि अंमली पदार्थाच्या ललित पाटलाच्या प्रकरणामध्ये हा जो संशय आहे हा मोठ्या प्रमाणावर बळावला गेलेला आहे. देवेंद्रजी राजकारणाच्या घमासानातून बाहेर येऊन, राजकीय शीतयुद्धातून डाव आणि प्रतिडावातून बाहेर येऊन या प्रश्नाकडे कोणालाही वाचवण्याची भूमिका, मग ते प्यादं हे आपल्या स्वपक्षातील आहेत की नाही याचा विचार न करता या प्रकरणाची पाळेमुळे खणून काढावी. उद्या ललित पाटीलचा एन्काउंटर होण्याची फार मोठी शक्यता ही निर्माण झालेली आहे. त्याच्या आईने तशी शक्यता ही
ही बोलून दाखवलेली आहेत. किंबहुना या प्रकरणाला पूर्णविराम देण्यासाठी राजकीय दबावापोटी ललित पाटलाचा उद्या सुशांत सिंग राजपूत होणार नाहीत याची काळजी महाराष्ट्राच्या तडफदार असलेल्या आणि महाराष्ट्राचे चाणक्य असलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी ही पुढच्या काळात घेतली गेली पाहिजेत. आणि जो अंमली पदार्थाचा विळखा आहे, हा अंमली पदार्थाचा विळखा हा महाराष्ट्राला जो निर्माण झालेला आहे त्या आजगर मिठीतून सोडवण्याची भूमिका ही प्रामाणिकपणाने पार पाडावी. दादा भुसे आणि एक्साईज मिनिस्टर असलेल्या शंभूराजे देसाई यांनी नैतिकतेच्या दृष्टिकोनातून राजीनामा देऊन या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, एवढीच विनंती या व्हिडिओच्या माध्यमातून करतो. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल त्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, मित्रपरिचितांना पुढे पाठवा. धन्यवाद.